नमस्कार मित्रांनो. ॲक्टिव्ह स्टॉक ट्रेडर ह्या महेश माळे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतो. गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण ट्रेड टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि कंपनीचे शेअर्स आणि त्यांची सेक्टर ह्या बाबतीत इन्फॉर्मेशन घेतली, जी इक्विटी प्रोडक्टबद्दल होती. तर आजचा प्रोडक्ट आपला फ्युचर अँड ऑप्शन या प्रोडक्टबद्दल आपण आज बेसिक इन्फॉर्मेशन घेणार आहेत मित्रांनो. हा प्रोडक्ट भरपूर लोकांना रिस्की वाटतो आहे, तो रिस्की आहे, पण रिटर्न्स पण तसेच देतो. तर त्याची आपल्याला डिटेलमध्ये एकदम बारकाईने इन्फॉर्मेशन पाहिजे मित्रांनो. आज हाय रिस्क हाय रिटर्नचा हा प्रोडक्ट आहे. तर तुम्हाला निश्चित तुमच्या ह्या ट्रेडिंग करत असताना तो कामाला येईल असं मला वाटते. त्याच्यामुळे आपण त्याची आता स्टेप बाय स्टेप आपण त्याची इन्फॉर्मेशन पाहू. तर पहिल्यांदा आपण काय करू, निफ्टीचे शेअर्स महत्त्वाचे पाहूया. ही इक्विटीचे शेअर्स आहेत मित्रांनो. इक्विटी प्रोडक्ट म्हणजे कंपनीचे शेअर्स म्हटले की त्याला इक्विटी प्रोडक्ट म्हटलं जाते. आणि आता आज आपण जी बघायला ती फ्युचर अँड ऑप्शन पाहिलं. तर निफ्टी शुक्रवारचा आधी आपण पहिल्यांदा ही करू, थोडंसं पाहूया. कालच्या शुक्रवारी निफ्टी 15,584ला क्लोज झाला, 43 पॉईंट डाऊन आहे. आणि सेन्सेक्स 55,770 म्हणजे जवळपास 48 पॉईंट डाऊन आहे. निगेटिव्हला क्लोजिंग झालेली मार्केटची. पहिल्यांदा आपण टॉप गेनर टॉप लुझर बघू. टॉप गेनरमध्ये रिलायन्स होता, LNT होता. आणि टॉप लुझरमध्ये कोण होतं, ग्रासिम होता, अल्ट्राटेक सिमेंट होता. तर आपल्यासमोर आपण इक्विटी प्रोडक्टमध्ये काम करायचं ठरलं असतं तर आपण काय केलं असतं शुक्रवारी. तर आपण काय केलं असतं, किंवा मला ग्रासिम पडायला त्याचा फायदा घ्यायचा, तर मी काय केलं असतं, ग्रासिमच्या शेअरला मी असं क्लिक केलं असतं, 100 शेअर शॉर्ट केले असते आणि थोड्या वेळ खाली आला की मी बाय केलं असतं, कारण मला त्याचा पडण्याचा फायदा घ्यायचा आहे म्हणून. बरोबर. म्हणून मी पहिल्यांदा सेल केलं असतं, नंतर बाय केलं असतं, कारण मला रिव्हर्स म्हणजे उलटा ट्रेड करून मला त्याचा फायदा घ्यायचा होता. जेवढा शेअर पडेल तेवढा मला फायदा करायचा केला असता. आणि रिलायन्सच्या बाबतीत मी काय केलं असतं, रिलायन्स वाढणार आहे तर मी पहिल्यांदा बाय म्हणलं असतं, आणि थोड्या वेळानं तो भाव वाढल्यानंतर आजच्या विकलो असतो, किंवा त्याला डिलिव्हरी घेतली असती मी, किंवा मला तो आज विकलाच नसता. मी 4-5 दिवस 10 वर्ष किती दिवस ठेवू शकलो असतो माझे पैसे शेअर असले असते. तर हे असं आपण इक्विटीमध्ये म्हणजे शेअर्सच्या बाबतीत केलं असतं. पण काही लोकांना कसं आहे, एक कमी वेळेत जास्त रिटर्न मिळवायचे असते. काही लोकांना भांडवलाची अडचण असते, काही लोकांना वेळ कमी असतो आणि कमी वेळेत जास्त रिटर्न मिळवायची आधी उत्सुकता, इंटरेस्ट जास्त असतो. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रोडक्ट आहे, ज्याचं नाव आहे फ्युचर अँड ऑप्शन. तर आता आपण ग्रासिमवर आता पाहिल्यानंतर काय करू, ग्रासिम आपण ट्रॅक करू. कारण ग्रासिमच काल जवळपास 6.5% तुटला आहे. त्याचा ग्राफ चेक करू आपण. बघा, ग्राफ जर चेक केला तुम्ही, जवळपास त्याची कॅन्डल 9:15ची पहिल्या 10 मिनिटाची इथं चालू झालेली. ही आदल्या दिवशीचं मार्केट आहे, त्यामुळे मी इकडलं दाखवत नाही तुम्हाला. 10 मिनिट 10 मिनिट 10 मिनिट 10 मिनिट एवढा शेअर पडलाय. आणि तुम्हाला ह्याचा पडण्याचा फायदा घ्यायचा असला असता तर हा शेअर बघा, जवळपास हा शेअर 1400चा हा सपोर्ट तुटल्यानंतर पहिले 15-20 मिनिटं अर्धा घंटा तुम्हाला काम करायचं नाही. 1400चा सपोर्ट तुटल्यानंतर हा शेअर बघा कुठं गेलाय, जवळपास 1330चा लो मारलाय मित्रांनो. 1330चा जवळपास 70 रुपये तुटला मित्रांनो. तर फ्युचर ऑप्शनमध्ये जर तुम्ही काम केलं असतं तर त्याचं काय झालं असतं बघा, रिटर्न्स किती मिळाले असते. तर ग्रास एक तर तुम्ही शेअरमध्ये काम केलं असतं, दुसरा पर्याय काय, फ्युचर. फ्युचर म्हणजे काय आता बघू आपण. इक्विटीमध्ये शेअर सांगितले तुम्हाला. आता डेरिव्हेटिव्हमध्ये जावा. ग्रासिम, ग्रासिमला मी इथं ॲड केलं नियर, आणि त्या समोर आहे फ्युचर. बघा, एक लक्षात ठेवा, ग्रासिम आणि ग्रासिमच्या फ्युचरमध्ये फार छोटासा फरक आहे मित्रांनो. ग्रासिमचा शेअर हा तुम्ही किती बी घेऊ शकतात, किती क्वांटिटी घेऊ शकतात, तिथं कुठली ड्यू डेट नाही फक्त. आणि फ्युचरमध्ये काय, तुम्हाला एक ड्यू डेट दिली आहे, कारण तुम्हाला कमी पैशात त्यानं जास्त क्वांटिटी देणार आहे. किती क्वांटिटीचं लॉट आहे बघा, 475 क्वांटिटीचं लॉट आहे मित्रांनो. आता कॅल्क्युलेट करा तुम्ही, 475 गुणी जर तुम्ही शेअर जर एवढे घ्यायचे असले असते, तुम्हाला किती पैसे लागले असते, जवळपास 6-7 लाख रुपये लागले असते. 1435 गुणिले 475 केलं असतं तर तुम्हाला तेवढं भांडवल तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला अडचण आहे थोडी. तर तुम्ही, तर काय लोकांना कमी पैशात जास्त रेट मिळवायचे असते, किंवा कोणाला अडचण असते, तर ती काय करतात, डायरेक्ट फ्युचर बाय करतात. किंवा ते बघा, आता बाय बी करू शकतात, सेल बी करू शकतात. तुम्ही आता ते शेअरवर निगेटिव्ह म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तर सेल करणार होता तुम्ही. आणि ह्याला भांडवल किती लागलं असतं, तुम्ही जर 475 गुणिले 1340 केलं तर तुम्हाला शेअर्समध्ये 6 लाख रुपये लागत आहेत. तर त्याच्या फक्त 15 ते 20% अमाऊंट फ्युचरमध्ये लागते. म्हणजे हा बेनिफिट आहे, कमी पैशात तुम्हाला जास्त क्वांटिटी मिळत आहे. फक्त ह्याचा डिफरन्स काय, की तुम्हाला 30 जूनपर्यंत ठेवता येईल अकाउंटला तुमच्या. आजच्याच घेता येईल, आजच्याच विकता येईल, किंवा तुम्हाला 30 जून ही ड्यू डेट दिली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रॉडक्ट ठेवता येणार नाही अकाउंटला. हा फरक आहे. म्हणजे कमी पैशात तुम्हाला जास्त क्वांटिटी मिळत आहे मित्रांनो. तुम्हाला 2 लॉट घ्यायची तर त्या 2 लॉट त्या पटीत तुम्हाला ॲड करावं लागेल.
तुम्हाला 30 जूनची डेट जरा जवळची वाटत असेल तर तुम्ही पुढच्या 2 महिन्याचं पण फ्युचर आत्ताच घेऊ शकतात. इथे नेक्स्ट म्हणा. बघा त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्याचं पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे ड्यू डेट जरा जास्त पाहिजे असेल तर त्याच्या पुढच्या महिन्याचं, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट 3 महिन्यापर्यंत तुम्हाला ही घेता येईल. तुम्हाला 30 जून, 28 जुलै, 25 ऑगस्ट ही डेट काय आहे की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गोर ही कॉन्ट्रॅक्ट संपलं जाते, एक्सपायर होते. त्याच्यामुळे ही डेट दिलेली मित्रांनो. पण माझं असंच मत आहे की तुम्ही हे पुढच्या 2 महिन्याचे हे फ्युचर पाहायची काही गरज नाही तुम्हाला. सहसा 90% लोक हे त्या करंट महिन्याच्या फ्युचरकडे जास्त ट्रॅक करतात आणि त्याच्यात ट्रेडिंग केली जाते जास्त. 90 ते 95% लोकांची. त्याच्यामुळे तुम्ही जवळच्या करंट महिन्याकडेच तुम्ही जास्त फ्युचरकडे ट्रॅक करावं जास्त आणि त्याचं ट्रेड करण्याचा तुम्ही जास्त प्रयत्न करावा. आता हे तुम्हाला कळालं. आता ग्रासिमचा शेअर जर मला जर ग्रासिम मला पडण्याचा फायदा घ्यायचा असेल तर मी शेअरमध्ये काय केलं असतं, पहिल्यांदा सेल आणि नंतर बाय केलं असतं. आणि ती इंट्राडेसाठीच आहे, फक्त त्याला डिलिव्हरी घेता येत नाही. तुम्हाला मी सांगितले डिलिव्हरी कोणाची घेता येते, फक्त शेअर्समध्ये पहिल्यांदा बाय आणि नंतर सेल. पहिल्यांदा बाय केलं मी 100 तर मी ती किती दिवस ठेवू शकतो, आजच्यात विकू शकतो किंवा 4-5 दिवसांना 10-20 वर्षांना पण विकू शकतो, लाईफ टाईम ठेवू शकतो मी. पण ते जर मी शेअरमध्ये सेल करायचं आहे, सेल केलं आजच्यात मला पडण्याचा फायदा घ्यायचा आहे तर मी आणि खाल्यानंतर मला आजच्या आजच बाय करावं लागेल. ही कंपल्सरी आहे शेअर्समध्ये. म्हणजे शेअर्समध्ये शॉर्टची डिलिव्हरी घेता येत नाही, पण फ्युचरमध्ये डिलिव्हरी घेता येते मित्रांनो. तुम्हाला असं वाटते पुढच्या 4-5 दिवसात शेअर आणखीन पडणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा सेल करून ठेवा. योगायोगानं आजच्या आज आला तर आजच्यात तुम्ही बाय करा, खाली आला म्हणून. पहिल्यांदा सेल केलं तुम्ही, नंतर बाय केलं. किंवा तुम्हाला असं वाटते पुढच्या 4-5 दिवसात आणखीन तो खाली येणार तर तुम्ही त्याला बायच करू नका. तुम्ही डिलिव्हरी घेऊन ठेवू शकतात. म्हणजे शॉर्टची पण डिलिव्हरी इथे अवेलेबल आहे मित्रांनो, जी शेअर्समध्ये नाही आहे. म्हणजे 4-5 दिवसात आणखीन तो शेअर पडायला की तुम्हाला आणखीन जास्त फायदा होईल. म्हणजे तुम्हाला ठेवून देता येईल. तुम्हाला 30 जूनची डेट आहे, तुम्हाला बायची डिलिव्हरी घेता येईल आणि इथं शॉर्टची पण डिलिव्हरी घेता येईल. हे आहे फ्युचरचा बेनिफिट मित्रांनो. आता काही लोकांकडे फ्युचरचा लॉट घेण्यासाठी भांडवलाची अडचण असेल तर त्यांच्यासाठी तिसरा प्रोडक्ट आहे, जो शेवटचा प्रोडक्ट आहे आपल्या ह्या सेशनचा, तो आहे ऑप्शन. ऑप्शन म्हणजे काय की ऑप्शनमध्ये कॉल आणि पुट हे 2 प्रोडक्ट असतात. ते बघायचे आपल्याला. एखाद्या शेअरचा तर तुम्ही आता ग्राफिमच्या शेअरवर तुम्ही निगेटिव्ह आहे, तुम्हाला माहिती आहे ग्राफिमचा शेअर भयानक वीक होत आहे. बघा इथं 1400चा सपोर्ट तुटलाय. तिसरी 10 मिनिटाच्या कॅन्डल इथून सुरुवात झाली, पहिली 10 मिनिट 1400चा सपोर्ट तुटला आणि तुम्हाला असं लक्षात आलं की शेअर आणखीन पडणारे खाली. इमॅजिन करा पडणारे असं लक्षात आले तर तुम्ही त्या क्षणाला त्या शेअरचा फ्युचर तर घेऊ शकतात. फ्युचरसाठी अडचण असेल तुम्हाला भांडवलाची, तुम्ही त्याचा पुट घेऊ शकता. पुट इथं करा नियर आणि इथं काय म्हणा, पुट म्हणा. शेअर पडणार असेल तर त्याचा पुट बघायचा आणि त्याच्यात जवळचा जी काही करंट रेट चालू आहे त्या करंट रेटच्या आसपासचा पुट बघायचा आहे तुम्हाला. इथे लेवल दिले आहेत मित्रांनो. स्ट्राईक प्राईस म्हटलं जातं याला. शेअरची जी स्ट्राईक प्राईस म्हणजे करंट मार्केट प्राईस आहे त्याच्या आजूबाजूच्या आसपासचा आपल्याला पुट बघायचा आहे. 1200 नाही, आपल्याला 1400 असताना शेअर 1400 होता त्यावेळेस आपल्याला पुट बघायचा आहे. बघा 9:45 वाजता शेअर 1400 होता म्हणून आपण 1400चा पुट बघलो आणि त्या शेअरवर निगेटिव्ह आहेत. तुम्हाला असं वाटतं की शेअरचा ग्राफ पडताय, शेअर पडणार आहे आणखी, त्याच्यामुळे तुम्ही 1400चा पुट बघायला. बघा ग्रासिमचा शेअर 1400चा सपोर्ट तोडत होता. इथं 1400चा ज्यावेळेस सपोर्ट तुटत होता किती वाजता, जवळपास 9:40 तर त्या क्षणाला ग्रासिमचा पुट 1400चा किती होता बघा. ओके इथे तिसरी कॅन्डल त्यावेळी 54 रुपयाला होता. 54. तुम्ही जर 54 रुपयाला एक लॉट घेतला असता 475 म्हणजे जवळपास तुम्हाला 25,000 भांडवल लागलं असतं. त्यासाठी 25,000 भांडवल लागलं असतं. कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला 25,000 झालेलं दिसेल भांडवल. म्हणजे 25,000 तुम्हाला 475 क्वांटिटी भेटायली मित्रांनो 25,000 रुपयात. जसा शेअर पडला, जसा ग्राफिंगचा शेअर पडला की मी तुम्हाला आता दाखवलंय मगच, जसा ग्राफिंगचा शेअर पडत चालला बघा तसा फूट हा वाढत गेला. तसा तुम्हाला फायदा होत गेला. बघा तुम्ही 54 रुपयाला घेतलेला पुट ग्रासिम कंटिन्यू पडत गेला तर तो पुट पण गेला 95 रुपये पण गेला आणि 3:30 वाजता 87ला क्लोज झाला मित्रांनो. जवळपास 33-34 रुपये वाढ मिळाली तुम्हाला मित्रांनो. 54ला घेतलेला तो जवळपास 87ला क्लोज झाला. 34 रुपये गुणिले जर 475 क्वांटिटी केली तर जवळपास 15,000 फायदा होईल तुम्हाला मित्रांनो. 15,000 म्हणजे 25,000 गुंतवणूक केली तुम्ही आणि तुम्हाला फायदा झाला आहे 15,000 रुपये मित्रांनो. जवळपास तो पुट 134% वाढला आहे. म्हणजे शेअर पडला, फ्युचर पडला
आणि ग्रासिमचा पुट वाढला. तर ही आहे स्ट्रेंथ ह्या ऑप्शनची, ह्या प्रोडक्टची. कमी पैशात जास्त रिटर्न्स. ते जर आता आपण पॉझिटिव्ह बघू. आता पॉझिटिव्ह मार्केटमध्ये काल पॉझिटिव्ह कोण होतं? रिलायन्स होता काल टॉप गेनरमध्ये. तर रिलायन्सचं बघू आपण. दोन्ही साईडनं तुम्हाला पैसे कमवता येतील मित्रांनो. जसं आपण निगेटिव्हचा फायदा घेतला ग्रासिमचा, तसा आता आपण पॉझिटिव्हचा बघू. रिलायन्स मी पहिल्यांदा शेअर्स ॲड करतो इथं तुमच्यासमोर इक्विटीमध्ये. तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप मी इन्फॉर्मेशन देत आहे मित्रांनो, जी तुम्हाला अत्यंत कामाची. हा रिलायन्स 2% वाढला काल. रिलायन्सचा फ्युचर लावतो आता मी. दोन्ही साईडचं मार्केट मी सांगायचं तुम्हाला. नियर फ्युचर म्हणा. हा रिलायन्सचा फ्युचर. आता रिलायन्सचा मला कॉल बघायचा आहे, कारण मी रिलायन्सवर पॉझिटिव्ह होतो. पुट मी बघणार नाही ह्याच्यात. पुटला पण तुम्हाला पुट बघायचं, पुट बघू शकतात, पण मी रिलायन्सवर पॉझिटिव्ह म्हणून मी कॉलला ट्रॅक करणार आहे. आता 2700चा कॉल बघू. कारण मी परवा दिवशी गुरुवारीच तुम्हाला कॉल दिला होता रिलायन्सचा, की बाय रिलायन्स ॲट नियर 2680च्या आसपास मी कॉल दिला होता. 2700 घ्या म्हणलं. 2700पर्यंत टार्गेट होतं माझं शेअर्समध्ये मी कॉल दिला होता तुम्हाला. पण तुम्हाला त्यावेळेस कॉल पोर्टमध्ये तुम्ही तिथं ट्रान्सफर करू शकता तुमची रेट. बघा रिलायन्सचा मी गुरुवारी तुम्हाला कॉल दिला होता. इथं असताना कॉल दिला होता तुम्हाला. जवळपास 2680च्या वर गेला की मी तुम्हाला सांगितलं होतं. किती वाजता दिला होता तुम्हाला? जवळपास 9:15च्या आसपास दिला होता की रिलायन्स बाय करा, 2700कडे देईल म्हणून. 2680 असताना मी तुम्हाला दिला होता कॉल की 2700 देईल म्हणून. त्याच क्षणाला जर मी 2700चा कॉल घेतला असता तर तो किती रुपये होता बघा. बघा किती रुपये होता. जवळपास तो होता एक 80 रुपयाच्या आसपास होता. 80 रुपयाचा कॉल तसाच तुम्ही ठेवून दिला असता 2 दिवस. कारण तुम्हाला डिलिव्हरीसाठी पण पिरियड दिला आहे. इंट्राडेवर काढू शकला असता तुम्ही. इंट्राडेमध्येच तुम्ही बघा 80 रुपयाचा कॉल कुठं गेला. 99 पण गेला मित्रांनो. जवळपास 19-20 रुपये वाढला होता. त्याच दिवशी पण तुम्हाला फायदा बुक करता आला असता गुरुवारी, परवा दिवशीच म्हणजे कालच्या गुरुवारी. जवळपास 20 रुपये वाढला होता आणि 250चा लॉट आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला 5 रुपये फायदा झाला असता मित्रांनो. आणि जर तुम्ही त्याची डिलिव्हरी घेतली असती, म्हणजे त्याला विकलंच नसतं त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं असतं की आणखीन वाढणार आहे तो. तर बघा दुसऱ्या दिवशी हा कुठपर्यंत गेला बघा, इथपर्यंत गेला आहे. जवळपास 154 पण हाय मारला त्या कॉलनं 2700च्या आणि 131ला क्लोज झाला आहे. म्हणजे जसा जसा रिलायन्स वाढत गेला 2700च्या वर, तसा तसा कॉल त्याचा खुश झाला. आणि त्याचे बघा नुसतं 2700 जाऊन नाही तर 2700च्या वर जेवढा जाईल तो तेवढा तो वाढत जाईल. जो तुम्ही 80 रुपयाने घेतला होता तो 2 दिवस तुम्ही होल्ड करून ठेवला, त्याचा रेट बघा 2 दिवसानंतर 131 रुपये झाला आहे 2 दिवसात. म्हणजे जवळपास तो 50 रुपये वाढला आहे. 50 गुणिले 250 करा, जवळपास 12,500 रुपयाच्या आसपास तुम्हाला फायदा झाला असता मित्रांनो. आणि गुंतवणूकच किती होती? 80 गुणिले 250 करा, तुम्हाला लक्षात येईल किती भांडवल लागलं होतं तुम्हाला. गुंतवणूकच किती होती तुमची तिथे त्या दिवशी? काहीच नाही. 80 गुणिले 250, फक्त 20 रुपये गुंतवणूक होती तुमची. ज्या 2 दिवसात तुम्ही होल्ड करून ठेवला असता. 131 मायनस 80, 51 रुपये गुणिले 250, बघा 20,000 तुम्हाला 12,750 फायदा झाला असता. बघा रिलायन्स वाढत गेला 2 दिवसात आणि त्याचा कॉल पण त्याबरोबर जवळचा कॉल मी घेतला होता. त्यावेळेस मी कॉल जवळचा घ्यायचा, जी काही शेअरची करंट मार्केट प्राइस आहे त्याच्यात जवळचा कॉल घ्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे त्या जवळच्या स्ट्राईक प्राइसच्या जवळचा कॉल घ्यायचा आहे तुम्हाला. बघा कॉल तसाच वाढत गेला. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या प्रोडक्टमधून तुम्हाला लक्षात आलं की शेअर जर वाढणार असेल त्याचा तुम्हाला एक तर फ्युचर घेता येतो. फ्युचरसाठी तुम्हाला भांडवलाचे फ्युचर शेअर जसा वाढेल तसा तसा फ्युचर वाढत जातो. फक्त 15 ते 20% अमाऊंट लागणारे शेअर तुम्ही गुणाकार करा, 475 गुणिले 1340 करा, जेवढं भांडवल लागते शेअर्समध्ये त्याच्या फक्त 15 ते 20% अमाऊंट फ्युचरमध्ये लागते. आणि फ्युचरसाठी सुद्धा तुमच्याकडे तेवढी अडचण असेल पैशाची तर तुम्ही डायरेक्ट त्याचा निगेटिव्ह असेल तर पोट घ्या, जर त्याशिवाय तुम्ही पॉझिटिव्ह असेल तर त्याचा जवळचा कॉल घ्या. तर ही आहेत प्रोडक्ट मित्रांनो. हे स्टॉकचे ऑप्शन्स, कॉल आणि पुट आणि फ्युचर मी तुम्हाला दाखवलं आहे. तुमच्यासमोर 3 पर्याय आहेत. ग्रासिमचा एक तर शेअर घ्या इंट्राडेसाठी किंवा डिलिव्हरी घ्या. दुसरा पर्याय त्याचा फ्युचर घ्या. तुम्ही पॉझिटिव्ह असेल त्याचा बाय करून ठेवा. तुम्ही निगेटिव्ह असाल त्याला शॉर्ट करून डिलिव्हरी घेऊ शकता. तुम्हाला 30 जून डेट दिलेली आहे. तुम्ही समजा ते पण तुम्हाला त्याच्यासाठी पण भांडवलाची अडचण असेल तर तुम्ही त्याचा पुट घ्या पडणार असेल तर, किंवा रिलायन्सवर तुम्ही पॉझिटिव्ह तर रिलायन्सचा तुम्ही कॉलवर लक्ष द्या किंवा फ्युचर घ्या.
लक्षात ठेवा त्या शेअरवर मेन म्हणजे शेअर आहे. शेअरवर जर तुम्ही पॉझिटिव्ह असतात तुम्हाला त्याचा कॉल घ्यायचा आहे किंवा त्याचा फ्युचर घ्यायचा आहे. जर तुम्ही त्या शेअरवर निगेटिव्ह असाल तर तुम्ही त्या शेअरचा निगेटिव्हचा तुम्हाला फायदा घ्यायचा तर तुम्हाला पुट घ्यायचा आहे. त्याची लॉट ठरलेली आहे. तुम्हाला मी दाखवतोय ग्रासिमचा लॉट 475 आहे, रिलायन्सचा लॉट 250 आहे. तसं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा काम करू शकता डायरेक्ट. आधी मी तुम्हाला निफ्टी दाखवतो आता. निफ्टी फ्युचर बघा, हा निफ्टी फ्युचर मेन आपला हा जो निफ्टी आहे त्याचा फ्युचर आहे. 16,601 ला क्लोज झाला आहे निफ्टी फ्युचर. तुम्हाला 16,601चा निफ्टी शॉर्ट बी करू शकतात, बाय बी करू शकतात. तुम्ही बाय बी करू शकतात, शॉर्ट बी करू शकतात. किती क्वांटिटी लॉट आहे? 50 क्वांटिटीचा लॉट आहे मित्रांनो, 50. तुम्हाला निफ्टीचा फ्युचर न घेता तुम्हाला असं वाटतं आता उद्याचं सोमवार आहे, सोमवारी आता उद्याच्या सोमवारी तर आता आरबीआयची पॉलिसी जवळ येत आहे. 8 जूनला आरबीआयची पॉलिसी. आज जवळपास मला असं वाटतं आज 6 तारीख आहे. 8 जूनला म्हणजे ह्याचा परिणाम बँकिंग सेक्टर होणार आहे. आणि आरबीआयनं आत्ताच 10-15 दिवस सांगितलं आहे की महागाई ही जबरदस्त रेकॉर्ड लेवलला गेलेली आहे त्या युद्धामुळं पुतीनच्या. पुन्हा ग्लोबल मार्केट सुद्धा सध्या निगेटिव्ह आहेत. जगभरातल्या बँका ह्या रेट टाईट करत आहेत. सगळ्या बँकेचे रेट हाईक केलेले आहेत गव्हर्नरनं त्या बँकेच्या म्हणजे सेंट्रल बँकेनी. त्याच्यामुळं आरबीआयची पॉलिसीचा इम्पॅक्ट हा बँकिंग सेक्टर होणार आहे. त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टी पडू शकतात सोमवार मंगळवारी. तर तुम्ही अशा परिस्थितीत ही न्यूज ऐकून जर तुम्हाला त्याचा पुट घ्यायचा असेल, बघा निफ्टीचा आता 16,601 चालू आहे निफ्टी. तर तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही त्या निफ्टीवर निगेटिव्ह आहेत समजा सोमवारी मंगळवारी, तर तुम्ही काय केलं पाहिजे? आता समजा मार्केट चालू आहे इमॅजिन करा, तर तुम्ही 16,600चा पुट बघितला पाहिजे. 16,600 इथले काय लेवल दिले, तुम्हाला जवळ कोणताच घ्यायचा आहे तुमच्या मनावर, लांबचा पण घेऊ शकता तुम्ही. 16,600चा पुट बघा किती चालू आहे. 16,600चा स्ट्राईक प्राईसचा पुट किती चालू आहे? 145 रुपये आणि गुणिले 50 क्वांटिटी बघा किती पण तुम्हाला ती कॅल्क्युलेशन करायचं कळेल की जवळपास 7 ते 8 रुपये फक्त भांडवल लागेल तुम्हाला, 8-9 रुपये. जसा जसा निफ्टी पडेल सोमवारी तसा तसा हा वाढत येईल मित्रांनो, हा लक्षात. किंवा तुम्ही निफ्टीवर पॉझिटिव्ह तुम्हाला असं वाटते पुढच्या 2 दिवसात निफ्टी वाढणार आहे, तर तुम्ही त्याचा पुट न घेता कॉल घेतला पाहिजे. 16,600चा कॉल बघा जो किती चालू आहे आता 150 चालू आहे. तुमच्या मनावर आहे, तुमचा व्ह्यू कसा आहे त्या प्रोडक्ट, तुमचा त्या स्टॉकवर किंवा त्या निफ्टीवर किंवा बँक निफ्टीवर तुमचा व्ह्यू आधी डिसाईड तो करा की तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. त्याच्या न्यूज निगेटिव्ह यायला जास्त का पॉझिटिव्ह यायला, तसा बेस ग्राफचा बेस कसा व्हायला आहे, ग्राफ वरून खाली यायला आहे का स्ट्रॉंग व्हायला आहे का वीक व्हायला आहे, की आधी ग्राफवर बघा. त्याच्यानंतर डिसाईड करा की नेमकं कोणत्या स्ट्राईक प्राईसचा तुम्हाला पुट घ्यायचा आहे किंवा कॉल घ्यायचा आहे. ही त्या ग्राफवर आणि त्या सगळ्या मार्केटच्या त्या सगळ्या ॲटमॉस्फिअरवर अवलंबून आहे, ग्लोबल सिच्युएशनवर, की तुम्हाला लक्षात करायचे आधी डिसाईड करायचे की नेमकं तुम्ही त्याच्यावर निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत त्या प्रोडक्टवर, त्या स्टॉकवर किंवा त्या निफ्टीवर किंवा बँक निफ्टीवर. निफ्टीवर पॉझिटिव्ह तुम्ही निगेटिव्ह असताल, तुम्हाला असं वाटते निफ्टी पडणार आहे 16,600चा, निफ्टी 16,400 16,200 येणार आहे, तर तुम्ही त्याच्या जवळचा 16,600चा पुढं बघितला, तुम्ही जवळचा घेतला तुम्हाला जास्त रिटर्न मिळते. तुम्ही 16,500चा पण पुट घेऊ शकता, 16,400चा पण घेऊ शकतात. पण तुम्हाला फास्ट रिटर्न जर पाहिजे असतील तर तुम्ही जवळचा त्या स्ट्राईक प्राईसच्या त्या करंट प्राईसच्या जवळचा तुम्ही पुटवर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. जर तुम्ही त्याच्यावर पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही 16,600चा कॉल घ्यायला पाहिजे. तसंच बँक निफ्टीचा बघू आपण. बँक निफ्टीमध्ये सुद्धा भरपूर ट्रेडर्स लोक ट्रेडिंग करतात. बँक निफ्टी बघा इथे सगळे लिस्ट दिलेली, तुम्हाला जी पाहिजे त्याचं सिलेक्शन करा आधी. बँक निफ्टीचा फ्युचर बघू आधी. बँक निफ्टीचा फ्युचर किती चालू आहे? 35,361. आणि 8 जूनला आरबीआयची पॉलिसी आणि ती निगेटिव्ह राहण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांना आधीच सांगितले की मी रेट हाईक करणार आहे. 25 बेसिस ते 50 बेसिस पॉईंटवर रेट हाईक करण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं मार्केटला टेन्शन आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं तुम्ही पुटकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता पुट बघायचं आपल्याला 35,000. एक तर तुम्ही बँक निफ्टीचा फ्युचरलाही शॉर्ट करू शकतात पडणारे म्हणून, किंवा तुम्ही त्याच्या जवळचा पुट बघितला पाहिजे. 35,361 म्हणजे 35,300चा पुट बघितला पाहिजे तुम्ही. 35,300 बघा 418 रुपये चालू आहे आणि 25 क्वांटिटीचा लॉट आहे मित्रांनो. 25 जो फ्युचरचा लॉट आहे तोच त्या ऑप्शनचा पण तोच लॉट असतो. जी फ्युचरची ड्यू डेट आहे तीच ऑप्शनची ड्यू डेट आहे, लक्षात ठेवा. कारण ही सगळे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे बँक निफ्टीचा हा ड्यू डेट का बदलली, कारण आठवड्याला बँक निफ्टीची एक्सपायरीची बँक निफ्टीची एक्सपायरी ही आठवड्याला असते मित्रांनो.
बँक निफ्टीची. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बँक निफ्टीचा मेन जर मंथली एक्सपायरी बघितली तर ती 30 जूनला आहे. फक्त बँक निफ्टीची जी एक्सपायरी जी म्हणजे मंथली आठवडा असते ती आता मागच चालू झालेली गेल्या 1-2 वर्षापासून, ह्याच्या आधी नव्हती. तर जवळपास सर्व फ्युचर आणि ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट ही महिन्याच्या शेवटच्या क्लोज होतात बघा. 30 जून. आता तुम्ही म्हणताल बँक निफ्टीचा 9 जून का म्हणलात तुम्ही, तर 9 जून कशामुळे, कारण बँक निफ्टी ह्या प्रोडक्टला आठवडा त्यांनी एक्सपायरी दिलेली आहे. आणि जो मेन बँक निफ्टी आहे फ्युचर तो 30 जूनलाच एक्सपायर होणार आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला फक्त बँक निफ्टीची ही आठवडा म्हणजे वीक टू वीक अशी एक्सपायरी दिलेली आहे 9 जून. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात जी काही पुढचा गुरुवार आहे त्या दिवशी ती एक्सपायर होणार आहे. तर तुम्हाला त्याचं इथपर्यंतच 9 जूनपर्यंत ठेवता येईल. आज 6 तारीख आहे, 7, 8, 9 तारखेपर्यंत ठेवता येईल तुम्हाला. जसा जसा निफ्टी पडेल तसा ही वाढत जाईल, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण हे सर्व प्रोडक्ट व्यवस्थित डिटेलमध्ये पाहिलेले आहेत मित्रांनो. तर आपल्याला ठरवायचे, आपल्याला हाय रिस्क हाय रिटर्न घ्यायचे असतील तर आपल्याला ऑप्शन फ्युचर हे प्रोडक्ट आपल्या समोर आहेत. आपल्याला जर रिस्क नको आहे, आपल्याला जर एकदम रिलॅक्स मोडमध्ये आपल्याला काम करायचे, किंवा आपल्याला कुठली ड्यू डेट नको आहे, आपल्याला डिव्हिडंड पाहिजे, आपल्याला बोनस पाहिजे, तर आपण शेअर होल्डर म्हणून आपण आपापले जे नेहमीचे शेअर्स आहेत त्याच्यात आपण काम केलं पाहिजे. आणि जर आपल्याला फक्त रिटर्न्सच मिळवायचे किंवा रिस्क घेऊन, तर आपल्याला रिस्क घ्यावंच लागेल. कारण रिटर्न मिळविण्यासाठी रिस्कचे इश्क आपल्याला ही करावंच लागेल. त्याच्यामुळं माझं असं मत आहे की तुम्ही हे सगळे प्रोडक्ट व्यवस्थित समजून घ्यावं आधी, आणि त्याच्यानंतरच तुम्ही ह्याच्यात ट्रेडिंग करायला सुरुवात करावी. कारण हा प्रोडक्ट जेवढा तुम्हाला सोपं वाटतो, कारण सगळा बेस हा शेअरवर आहे, शेअरच्या ग्राफवर आहे. आधी शेअरचा ग्राफ तुम्हाला लक्षात आला पाहिजे, तेव्हा तुम्ही डिसाईड करणार की तुम्ही ह्याचा पोट घ्यायचा आहे का कॉल घ्यायचा आहे. आधी शेअर जे मेन बेस आहे तो त्या शेअरला तुम्ही जास्त लक्ष द्यावं. शेअर असा वीक होत चालला तर तुम्हाला पोट घ्यायचा आहे, शेअर असा वाढत चालला तर तुम्हाला त्याचा कॉल घ्यायचा आहे मित्रांनो. बघा, तर शेअरवर तुम्ही आधी पहिल्यांदा प्रॅक्टिस करावी असं माझं मत आहे. मार्केटमध्ये जर टिकून राहायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला शेअरवर जास्त स्टडी करावं, शेअरच्या ग्राफवर स्टडी करावं, शेअरची जी न्यूज आहे, शेअर ओव्हरऑल जी मार्केटचं जी ग्लोबल मार्केट आहे, आपलं मार्केट आहे, त्याचा आधी तुम्हाला सगळं व्यवस्थित आधी ट्रॅक करूनच पुन्हा तुम्ही फ्युचरच्या प्रोडक्टवर वळावं, ऑप्शनच्या प्रोडक्टवर वळावं असं माझं मत आहे. स्ट्रॉंग न्यूज किंवा स्ट्रॉंग न्यूज असेल किंवा वीक न्यूज, एकदम एखाद्या शेअरची स्ट्रॉंग न्यूज आहे की हा शेअर पडणार नाही, तरच तुम्ही त्या पोटला तुम्ही त्याचा यूज करावा, पोटमध्ये का ट्रेड करावा. आणि एखाद्या शेअरवर स्ट्रॉंग न्यूज आहे की हा एखाद्या शेअरवर तुम्हाला लक्षात आलं की ह्याची एक पॉझिटिव्ह न्यूज आहे, तर तुम्ही त्याचा कॉल घेऊन तुम्ही यूज करू शकता. एखाद्या शेअरवर बॅड न्यूज आहे तर तुम्ही त्याचं पोट घेऊन त्याला यूज करू शकता. पण तुम्हाला त्याला ग्राफची जोड द्यावंच लागेल. पहिल्यांदा तुम्हाला शेअरचा ग्राफ आधी ट्रॅक करायचा आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावर तुम्हाला लगेच डिसिजन घ्यायला कॉन्फिडन्स येणार आहे. म्हणूनच तुम्हाला म्हणतोय ही सगळी प्रोडक्ट तुम्ही व्यवस्थित आधी समजून घ्यावेत, आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्यात व्यवस्थित ट्रेडिंग करावं. आणि ती पण स्टॉप लॉस लावून तुम्ही काम करावे. कारण तुम्हाला एक ड्यू डेट दिलेली, शेअर्समध्ये कुठली ड्यू डेट नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला निवांत राहता येते. आपापले शेअर्स असतात आपापल्या मालकीचे, आणि आपण तो किती दिवस ठेवू शकतात. कोणी तुम्हाला सांगू शकत नाही की आज शेअर काढा बाबा, उद्या शेअर काढा बाबा, तसं काहीच नाही. फ्युचरमध्ये फक्त तुम्हाला ड्यू डेट दिली, कमी पैशात, आता तुम्हाला एकतर कमी भांडवला तर रिटर्न्स पाहिजे, तर मग तुम्हाला फ्युचर ऑप्शनशिवाय पर्याय नाही. त्या शेअरवर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही कॉल घेणे, त्या शेअरवर जर तुम्ही निगेटिव्ह असाल तर पुट घेणे. असं प्रकारे तुम्हाला चढत्या मार्केटमध्ये आणि पडत्या मार्केटमध्ये दोन्ही मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने गेन होऊ शकतो, व्यवस्थित स्टॉप लॉसचं डिसिप्लिन मेंटेन करून. याचे लॉट ठरलेले आहेत, तुम्हाला सांगितले मी. बँक निफ्टीचा लॉट 25चा आहे, निफ्टीचा लॉट 50चा आहे, ग्रासिमचा लॉट 475चा आहे, रिलायन्सचा लॉट 250चा आहे. प्रत्येक स्टॉकचे शेअरचे त्या लॉट ठरलेले आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली मित्रांनो. तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो, आणि भेटू आपण पुन्हा नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतरची जी लाईव्ह मार्केटमधली माझी जी व्हिडिओ होणार आहेत माझ्या लाईव्ह ट्रेडिंगची, ती पण तुम्हाला पाहायला मिळतील. ही आता फक्त आपल्याला बेस पक्का करायचा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, शेअरचा ग्राफ हा त्या शेअरचा आत्मा आहे. तुम्हाला कुठलाही कॉल पुट घेत असताना तुम्हाला आधी शेअरचा ग्राफ ट्रॅक करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री करायची आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतो आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही सबस्क्राईब करा, आणि माझी लाईव्ह शेअर मार्केटमधले जी काही व्हिडिओ येणार आहेत पुढे चालू, त्यासाठी तुम्हाला चांगल्या रीतीनं पाहता येतील, आणि चांगल्या रीतीने तुम्हाला एक आयडिया येईल कसा गेन करायचा मार्केटमध्ये. त्यामुळे आता मी व्हिडिओ थांबवतो. हॅव अ नाईस डे.